तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। हम तुम्हारे साथ हैं। आशीष दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ। तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अमोल वासम तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। वाकोडे साहेब तुम नमस्कार, मी ॲडव्होकेट आशिष गोदमगावकर, नांदेड जिल्हा अभिवक्ता संघाच्या कार्यकारी मंडळाच्या कार्यकाळ 2024-2026च्या निवडणुकीमध्ये समता एकता पॅनलच्या माध्यमातून मी स्वतः अध्यक्षपदासाठी व माझे सर्व इतर मित्र आणि मैत्रिणी आपापल्या पदांवरती उभे आहेत। या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी भरघोस मतांनी समता एकता पॅनलला विजयी करावे ही माझी विनंती। नमस्कार, मी ॲडव्होकेट रुपाली टेहरे। खरं तर कोणत्या महिला उभ्या आहेत हे महत्त्वाचं नाही, जास्तीत जास्त संख्येने महिला निवडून एवढंच माझं मत आहे। जास्तीत जास्त संख्येने महिलांना वोट करा, बस एवढं सांगते। नमस्कार। मी ॲडव्होकेट संजय खंडेराव वाकोडे, अभिवक्ता संघाच्या 2024-26च्या निवडणुकीमध्ये समता एकता पॅनलतर्फे उपाध्यक्षपदासाठी उभा आहे आणि अध्यक्षपदासाठी आशिष गोदमगावकरजी आहेत आणि इतर माझे पदाधिकारी वेगवेगळ्या पदासाठी उभे आहेत। तरी आपण सर्वांनी समता एकता पॅनलच्या सर्व उमेदवारांना अमूल्य मत देऊन विजयी करावं ही। मी ॲडव्होकेट मंगल शिवराज पाटील, नांदेड जिल्हा अभिवक्ता संघ निवडणूक 2024-26मध्ये उमेदवार असलेल्या एकता समता पॅनलकडून 4 महिला उमेदवार निवडणुकीला उभे आहेत आणि माझी सर्व बंधू भगिनींना विनंती करण्यात येते की सर्व महिला उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देण्यात यावे आणि मी सदस्यपदासाठी या निवडणुकीमध्ये सुद्धा उभी आहे। त्यामुळे सगळ्यांना भरघोस मतांनी निवडून देण्यात यावे ही माझी विनंती। नमस्कार, मी ॲडव्होकेट गोपाल किशनराव भोसले, समता एकता पॅनलच्या समता एकता पॅनलच्या अधिकृत उमेदवार म्हणून मी सदस्यपदाला आहे आणि नांदेड जिल्हा अभिवक्ता संघाच्या निवडणुकीमध्ये आमच्या समता एकता पॅनलचे अधिकृत अध्यक्ष म्हणून माननीय ॲडव्होकेट गोदमगावकर जानकी किशन उर्फ आशिष दत्तात्रय अध्यक्षपदासाठी आहेत आणि आमच्या समता एकता पॅनलचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट वाकोडे संजय खंडेराव हे आहेत। आमच्या समता एकता पॅनलचे सचिव ॲडव्होकेट वाघ अमोल माधवराव हे आहेत। ॲडव्होकेट आमच्या समता एकता पॅनलच्या वतीने सहसचिव ॲडव्होकेट शेख रशीद शेख पटेल हे आहेत। आमच्या समता एकता पॅनलच्या कोषाध्यक्षपदी ॲडव्होकेट बादलगावकर मारुती गुंडप्पा हे आहेत। तसेच आमच्या समता एकता पॅनलच्या विशिष्ट सहाय्यक पदासाठी ॲडव्होकेट ढवळे जयपाल मधुकर हे आहेत आणि आमच्या समता एकता पॅनलच्या जे 12 उमेदवार आहेत त्या 12 उमेदवारापैकी अनुक्रमांक 1वर ॲडव्होकेट आडे दिलीप गणपतराव हे आहेत। अनुक्रमांक 3वर मी स्वतः ॲडव्होकेट गोपाल किशनराव भोसले आहे। अनुक्रमांक 4वर ॲडव्होकेट बोईनवाड वनिता सोपनराव हे आहेत। अनुक्रमांक 8वर ॲडव्होकेट ढगे संदीप बाबूराव हे आहेत। अनुक्रमांक 9वर ॲडव्होकेट गफ्फार लुबना फरी नईम हे आहेत। अनुक्रमांक 14वर ॲडव्होकेट मोगले यशोनील उत्तमराव हे आहेत। अनुक्रमांक 17वर ॲडव्होकेट पैतवार राजेश चंद्रकांतराव हे आहेत। ॲडव्होकेट 18वर ॲडव्होकेट पाटील मंगल शिवराज हे आहेत। ॲडव्होकेट अनुक्रमांक 19वर ॲडव्होकेट रामगडिया प्रभजोत सिंग उर्फ प्रिन्स दलजीत सिंग हे आहेत। तसेच अनुक्रमांक 21वर ॲडव्होकेट साबळे रामेश्वर चंद्रकांत हे आहेत। तसेच ॲडव्होकेट अनुक्रमांक 22वर ॲडव्होकेट सिद्दीकी नगमा हे आहेत। तसेच अनुक्रमांक 26वर ॲडव्होकेट टेंकाळे प्रतीश हनुमंतराव हे आहेत। सर्व आमचे जे उमेदवार आहेत, सर्व आमच्या ज्या पदावर आम्ही उभे केलेले आहेत ते सर्व उमेदवार आमच्या या अभिवक्ता संघाच्या निवडणुकीमध्ये उभे आहेत आणि सर्वांना आम्ही अभिवक्ता संघाच्या सर्व सदस्यांना नम्र विनंती करतो की आमच्या समता एकता पॅनलच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतं देऊन विजयी करावं ही नम्र विनंती। नमस्कार, मी ॲडव्होकेट जयपाल मधुकर ढवळे, जिल्हा अभिवक्ता संघाच्या निवडणुकीमध्ये सन 2024 ते 26साठी मी विशिष्ट सहाय्यक या पदाला समता एकता पॅनलमार्फत निवडणुकीला उभा आहे। तरी माझी सर्व मतदार बंधुवांना विनंती की आम्हाला प्रचंड बहुमताने समता एकता पॅनलला निवडून द्यावं ही नम्र विनंती व आव्हान। मैं एडवोकेट नगमा सिद्दीकी, मैं नांदेड़ अभिवक्ता संघ इलेक्शन 2024 से 2026 की उम्मीदवार हूँ।
समता एकता पैनल की मैं उम्मीदवार हूँ। मेरा सबसे गुजारिश है कि जितने भी लेडीज़ हैं, जितने भी महिला हैं और हमारे समता एकता पैनल के उम्मीदवार गौतम सर के साथ और गौतम गावकर सर के साथ पूरे पैनल को ज़्यादा से ज़्यादा वोट देकर हमको एक तरफा जीत दिलाइए। ये सबसे दिल से गुजारिश है। शुक्रिया।